व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, मुंबई महानगरपालिके सोबतच महाराष्ट्रातील इतर 28 महानगरपालिकांचे निकाल सुद्धा स्पष्ट झालेले आहे आणि 28 पैकी जवळपास 23 महानगरपालिका या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, ठाकरे गटाचे काय हाल झालेले आहे या निवडणुकांमध्ये. आणि ही परिस्थिती ही काही अशी अचानक उद्भवलेली नाहीये, तर ही यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आहे. त्याचं कारण आहे, उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाचे त्यांच्या आमदारांचे आणि खासदारांचे शिवाय कार्यकर्त्यांचे व्हिडिओज त्या पिरियडमधले आजही युट्यूबवर अवेलेबल आहे. काढून बघा काय बोलतायत ही मंडळी. आम्हाला वर्षा बंगला बघायला भेटत नव्हता, हे आमदारांचं आणि खासदारांचं म्हणणं आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची काय गण झाली असं. उद्धव ठाकरे यांची पिछेहाट का झालेली आहे त्याचं कारण आहे, उद्धव ठाकरे हे ना कार्यकर्त्यांमध्ये मिसळले ना मतदारांमध्ये मिसळले, फक्त सेलिब्रिटी टाईप मध्ये मुलाखती घेतल्या, दिल्या, भाषण केली 2-4, त्यानंतर 5 स्टार कल्चर मध्ये यांच्या मुलाखती झाल्या. खरं तर कॉर्नर मीटिंग्स घ्यायची खूप गरज होती, शाखांमध्ये फिरायची गरज होती, कार्यकर्त्यांना आपलंसं करायची गरज होती, जे एकनाथ शिंदे यांनी केलं. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच हे करतात. माणूस सकाळी 6ला मीटिंग्स चालू करतो, हे रात्री 1 वाजेपर्यंत त्यांच्या मीटिंग्स चालूच असतात. प्रत्येक कार्यकर्त्याची ते काळजी घेतात, त्याची आस्थेने विचारपूस करतात. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसचा महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ झालेला आहे. तसं यांचं झालंय का? नाही. हे स्वयंघोषित कुटुंब प्रमुख आहेत महाराष्ट्राचे. जर तुम्ही महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहात तर मग फक्त मुंबईमध्येच तुमचे नगरसेवक कसे काय निवडून आले, इतर महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये का नाही निवडून आले? याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्र तुम्हाला कुटुंब प्रमुख मानत नाही. तुमचे कार्यकर्ते सुद्धा पाठ फिरवलेले, कारण आता उबाठा गटामध्ये हिरवळ कोसळलेली आहे. आणि हे गेल्या 2 निवडणुकांच्या निमित्तानं जगासमोर आलेलंच आहे. विधानसभेच्या निवडणुका किंवा आता ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या, म्हणजे एक वेळ असं म्हणावं लागतंय की MIMने चांगला जोर मारला, आणि अशीच जर MIMची घोडदौड चालू झाली, सुरू राहिली, तर उद्या चालून कठीण होईल परिस्थिती खूप. हे यांच्या लक्षातच येत नाही. हे सरळ हिरवी शाल अंगावर घेऊन फिरायला लागले. यांचा पराभव नेमका का झालाय, कशामुळे झाला, त्याची कारण नेमकी काय आहे, याची कारण मीमांसा अगदी थोडक्यात देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली आहे. ती आम्ही आता लगेच तुम्हाला दाखवणार आहोत. तेवढे एकदा बघून घ्या मित्रांनो, म्हणजे सगळ्यांना कळेल की राजकारण करणं म्हणजे नेमकं काय असतं, कार्यकर्त्यांना जपणं म्हणजे काय असतं, कार्यकर्त्यांमध्ये मिसळणं म्हणजे काय असतं. आणि निवडणुका जर जिंकायच्या असतील तर तुम्हाला घराबाहेर पडावंच लागतं, लोकांना भेटावंच लागतं, त्यांचे प्रश्न जाणून घ्यावेच लागतात. उद्धव ठाकरेंसारखं नाही आहे, आले देवाजीच्या मनात तिथं कोणाचे चाले ना. काय झालं त्या फायर आजीचं, तिच्या पोरांना हे देणार होते ना, काय म्हणतात त्याला, नोकऱ्या महानगरपालिकेत दिल्या का? नाही दिल्या. तो सुमंत रुईकर यांच्या दीर्घायुष्यासाठी परभणीवरून पायी निघाला तिरुपतीला, वाटेमध्ये दुर्दैवी अंत झाला त्यांचा. सांत्वनाचे साधे 2 शब्द पण यांना बोलता आले नाही, म्हणून रेस्ट ऑफ महाराष्ट्र यांचे अत्यंत कमी नगरसेवक निवडून आलेले आहे. हे याचं मुख्य कारण आहे, आणि हीच गोष्ट हे लोक लक्षात घ्यायला तयार नाहीये. बघूया देवेंद्र फडणवीस यांचं भारतीय जनता पक्षाच्या या यशावर आणि ठाकरे बंधूंच्या अपयशावर नेमकं काय म्हणणं आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की कुठल्याही पक्षाला जर जिवंत राहायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत.
कारण तुमचा कार्यकर्ता तुमच्याकडे पाहत असतो. तो म्हणतो विधानसभा आणि लोकसभेमध्ये तुमच्याकरता मरमर केली आहे मी. आता ही माझी निवडणूक आहे, ही तुमची निवडणूक नाही आहे. माझ्या निवडणुकीत तुम्ही काय करता? आणि तुम्ही बघा, नेमकं इथेच उद्धवजी चुकले, इथेच काँग्रेसही चुकली की कार्यकर्त्याच्या निवडणुकीत हे उतरले नाही. कारण महानगरपालिका निवडणुकांची जशी चाहूल लागली तसा भारतीय जनता पक्षाचा केडर जो आहे तो कामाला लागला आणि त्यांना कामाला लावण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. कंटिन्यू मीटिंग्स, पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटणं, वेगवेगळ्या शहरांना भेटी देणं, वेगवेगळ्या शहरांमधले नेमके तिथले स्थानिक प्रश्न काय आहेत ते जाणून घेणं आणि सगळ्यात महत्वाचं आलतू फालतूची टीका भाषणांमधून न करता विकासावर बोलणं आणि लोकांना व्हिजन देणं एक की जर आमची सत्ता आली तर आम्ही काय काय करणार आहोत. हीच गोष्ट ठाकरे गटाला अजिबातच जमलेली नाही. म्हणजे कल्पना करा मित्रांनो, मुंबई महानगरपालिका च्या निवडणुकीच्या दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेब यांनी एक सभा घेतली, संयुक्त सभा, ज्यामध्ये राजसाहेबांनी एक प्रेझेंटेशन दाखवलं अदानीचं की बघा मणिपूरला प्लांट आहे, गुजरातला इकडे तिकडे असं आहे तसं आहे, हे ते व्यावसायिकाला माझा विरोध नाहीये, मात्र एकाच जणाला एवढं कसं देताय तुम्ही, असेही राजसाहेब बोलले. मुळात प्रश्न असा आहे की त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले ते सुद्धा अदानींवर धसकले. आता धारावीचा जो विकास करायचा आहे, पुणे विकास प्रकल्प जो आहे धारावीचा, त्याचं जे टेंडर भरलं गेलं होतं ते कोणाच्या काळात भरलं गेलं होतं? उद्धव ठाकरेंच्याच. म्हणजे अदानींना ते टेंडर कोणाच्या काळात मिळाले नाही? उद्धव ठाकरेंच्या. मग हे कुठल्या तोंडाने टीका करत होते त्या दिवशी अदानींवर? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की जर व्यवसाय वाढले नाहीत, व्यावसायिक जर पुढे आले नाहीत तर तुम्ही डेव्हलपमेंट करणार कशी? फक्त स्थगिती आणायची, प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा, याला विकास म्हणू शकत नाही ना आपण. आपल्याला लोकांना एक व्हिजन सुद्धा द्यावं लागतं. खंजीर कोथळा या असल्या गोष्टी करून आता निवडणुका जिंकणं अवघड झालेलं आहे. लोक आता पहिल्यासारखी भावनिक राहिलेली नाहीत आणि हे मुंबईकरांनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे. संजय राऊत म्हणतात की मुंबईत मराठी मुंबईकर आमच्या पाठीशी ठामपणे भक्कमपणे उभा होता. मग हे जे शिंदेंना मतदान झालेलं आहे ठाण्यामध्ये, KDMC मध्ये किंवा भाजपला जी मुंबईमध्ये 89 सीट्स आल्या आहेत, यांना मतदान काय एलियन्सने येऊन केलं होतं का? का एवढी संख्या आहे मुंबईमध्ये गुजरात्यांची, मारवाड्यांची? मराठी माणूस भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे, शिंदे सेनेचा मतदार तो आहे. अनेक जण विचार करून मतदान करतात. आणि सगळ्यात महत्वाचं, या स्थानिक निवडणुका, ज्याला लोकल बॉडी म्हणतो आपण, इथे मतदान करत असताना मी ज्याला मतदान करतोय तो माझा उमेदवार माझ्या हकेला 5 वर्ष धावून येणार आहे का नाही याचा विचार करून मतदान होत असतं. गेल्या काही निवडणुकांमध्ये तर आपण हेच बघत आलेलो आहोत. खासदारकीचं जे इलेक्शन आहे लोकसभेचं, ते पक्षाच्या जबाबदारीवर होतं. विधानसभेला सुद्धा बहुतांश पक्षाची जबाबदारी खूप मोठी असते. मात्र या ज्या लोकल बॉडीच्या निवडणुका होतात, जिल्हा परिषद म्हणा, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, या तिथल्या स्थानिक उमेदवार जो आहे त्याचं काय काम आहे हे बघून होत असतं. भारतीय जनता पक्षाचे सुद्धा अनेक उमेदवार पडलेच की मुंबईमध्ये, नाही कोण म्हणतंय, शिंदेचे सुद्धा पडले. पण तरी देखील यांच्या हातातून मुंबई निसटली. मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून निसटली. आता 5 वर्षांसाठी फक्त विरोधी आहे. आणि आता तर काय, विरोधी पक्ष आहे म्हटल्यानंतर यांना तर लायसन्सच मिळालंय प्रत्येक गोष्टीला विरोध करायचं. पण एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे की शिक्षण समिती म्हणा किंवा अन्य 2-3 महत्वाच्या ज्या समित्या आहेत त्या शिंदेकडे जाणार आहेत, स्थायी समिती भाजपकडेच असणार आहे.
महापौर भाजपचा, उपमहापौर शिंदे सेनेचा असणार. कारण वर सेटलमेंट झालेली आहे असं ऐकिवात आहे. शिंदेचं आणि अमित भाई शहा यांचं बोलणं झालेलं आहे. फडणवीस आणि शिंदेची चर्चा झालेली आहे यावर. त्यामुळे यावर तोडगा निघालेला आहे. ठाकरे गटाने कितीही मनाच्या कंड्या पिकवण्याचा प्रयत्न केला की यांच्यामध्ये वितुष्ट आहे, यांचं बिनसलेलं आहे, यांचा जांगळुकता अजून बनत नाहीये, तरी सुद्धा ह्या अफवांवर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये. कारण प्रत्येक वेळी हे असंच रडगाणं गात आलेले आहे. आत्ता सुद्धा यांचं रडगाणं गाणं चालूच आहे. आधी राहू दिवसातून 2-3 वेळा कॅमेरा समोर यायचे, मात्र आता दिवस दिवस कॅमेरा समोर बसू लागले आणि छाती आपटू लागले की असं कसं झालं, असं कसं झालं. अहो, तुम्ही महाराष्ट्रात फिरलातच कुठे? कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही किती सभा घेतल्या हे एकदा जाहीर करा बरं. लोकांना नका सांगू. चला, स्वतः फक्त एकदा कागदावर लिहा आणि तुम्हीच तुमचं ठरवा की आपण किती प्रचार केलाय, आपण किती लोकांमध्ये गेलोय, आपण आपल्या किती कार्यकर्त्यांना वैयक्तिकरित्या भेटलोय, आपण किती चार्ज केलंय लोकांना आपल्या स्वतःच्या महाराष्ट्रावर. नाहीच केलं. उलट पक्षी हे आता कबुली देत आहेत की आमचं सगळं लक्ष हे मुंबईवरच होतं. हो, कारण 75,000 कोटी रुपये खायचे होते ना वर्षाचे, जसे आत्तापर्यंत खाण्यात आले होते तसे इथून पुढेही खायचे होते. पण आता ते करता येणार नाहीये. त्याच्यामुळे आता जळफळाट चालू आहे. उद्धव ठाकरे जास्त बोलत नाहीयेत सध्या. राऊतांची जास्त आगपाखड चालू आहे. एकीकडे म्हणायचं आम्ही भाजपला साथ देऊ, दुसरीकडे भाजपला गद्दार म्हणायचं, मराठी द्वेष्टे, हिंदू द्वेष्टे म्हणायचं. हा डबल स्टँडर्ड आहे आणि अनेकांच्या लक्षात हा डबल स्टँडर्ड आलेला आहे. म्हणून रेस्ट ऑफ महाराष्ट्रात उवाठा गटाची ही गत झालेली आहे. हे स्पष्ट आहे मित्रांनो. आणि इथून पुढे सुद्धा कदाचित जेव्हा आता परत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा यापेक्षाही कमी सीट्स यांचे येतात की काय अशी शंका आत्ताच मनामध्ये उपस्थित झालेली आहे. आता जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यातून आपल्याला कळून येईलच की नजीकच्या भविष्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे कोणत्या वळणावर जाणार आहे. तेव्हा आगे आगे देखो होत आहे क्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. मित्रांनो, जाता जाता कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जे कॅन्सर हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटचं, तिथे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांची आपण सेवा करतो, त्यांच्या औषधोपचारांची सेवा करतो. त्यांचे जे नातेवाईक आलेले आहे हालाकीच्या परिस्थितीत आहे, ज्यांच्याकडे जेवणाचे पैसे पण नसतात, त्यांच्या पोटात 2 घास जावेत म्हणून आपण अहोरात्र प्रयत्न करतो. शिवाय मराठवाड्यातले जे हालाकीच्या परिस्थितीतले शेतकरी आहेत त्यांना आपल्याला परत एकदा किराणा सामानाचे किट्स वाटायचे, ज्यामध्ये गहू, तांदूळ, तेल, मीठ असं बरंच काय काय असतं. या वेळेस वाटलं होतं आपण 131 जणांना, यावेळेस परत वाटूया कारण गरज आहे. शिवाय हे हालाकीच्या परिस्थितीत जे आहेत ना त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाकडे सुद्धा आपल्याला लक्ष पुरवायचं आहे. तेव्हा उपक्रम खूप मोठे मोठे आहेत मित्रांनो. यंत्रणा कमी पडते म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये कळकळीचं आवाहन आम्ही करतोय. ज्याला कुणाला इच्छेनुसार मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये सहभाग नोंदवायचा आहे, सहभागी व्हायचं आहे, सहकार्य करायचं आहे, त्यांनी दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार योगदान नक्की पाठवावं. ट्रान्झॅक्शनचा एक स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची रीतसर डिजिटल पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. ते लोक आपली वाट बघतायत, ते रुग्ण आपली वाट बघतायत. आज त्यांची सेवा करणं समाजाचा भाग म्हणून खूप गरजेचं आहे मित्रांनो. तेव्हा या आवाहनाला तुम्ही चांगला प्रतिसाद द्याल अशी त्या प्रभू श्रीरामाकडे आम्ही इच्छा व्यक्त करतो, अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्याकडे कळकळीची विनंती करतो. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. पावन सीताराम रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम
सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी श्याम